हॅलो फ्रेंड्स, ज्यावेळेस तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल चालू करता त्यावेळेस एकतर तुमचे सबस्क्रायबर फार कमी असतात आणि मेन म्हणजे आपण करतो ना असं की माझे फ्रेंड्स आहेत, रिलेटिव्ज आहेत, त्यांना आपण चॅनलची लिंक शेअर करतो आणि आपण आपला व्हिडिओ बघा असं फोर्स करतो किंवा आपण व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवतो, इंस्टाग्रामच्या स्टोरीला लावतो, फेसबुकला ठेवतो. परंतु कालांतराने आपल्याला अशा लक्षात येतं की आपले जे रिलेटिव्ज आहेत, फ्रेंड्स आहेत, तेच आपलं चॅनल पाहत नसतात किंवा व्हिडिओज बघत नसतात. आपले व्हिडिओज बघणारे जे लोक असतात ना, ते नॉन सबस्क्रायबरच जास्त असतात. कुठल्याही मोठ्या यूट्यूबरचं घ्या किंवा छोट्या यूट्यूबरचं घ्या, तुम्हाला हा डिफरन्स लगेच समजेल. मग समजा ज्यावेळेस आपण नवीन किंवा आपण नवीनच यूट्यूब चालू केलेलं असतं किंवा आपला चॅनल छोटा असतो, मग आपला एखादा व्हिडिओ व्हायरल होतो, एखादा होत नाही. आपण 10 व्हिडिओ टाकले तर त्यातले 1-2च व्हिडिओला व्ह्यूज येतात, बाकीच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही. मग आपण निराश होतो, कारण की आपल्याला असं वाटत असतं ना, आपलं चॅनल लवकर मॉनिटाईज झाला पाहिजे आणि मग आपण थोडंसं निराश होतो. तर काय करावं असं होतं. तर सध्या यूट्यूबने एक फंक्शन लॉन्च केलेलं आहे, म्हणजे ते आधीपासूनच आहे. तुम्हाला ह्या फोटोमध्ये दिसत असेल बघा, खाली प्रमोट म्हणून ऑप्शन आहे. तर ह्या ऑप्शनवरती जर तुम्ही गेलात ना, तर तुमचा व्हिडिओ हा प्रमोट केला जातो यूट्यूबकडनं. म्हणजे यूट्यूब स्वतः तुमचा व्हिडिओ आहे ना लोकांपर्यंत पोहोचवतं. आता ह्याचा फायदा की नुकसान हे आपण बघूया. तर ज्यावेळेस आधी प्रमोट कसा करायचा ते मी तुम्हाला थोडक्यात इथं सांगते. तुम्ही प्रमोट ऑप्शनवर गेले ना, तर तुम्हाला ते विचारतात की तुमचं मेन गोल काय आहे. मग आपण जर तिथं सांगायचं की ऑडियन्स ग्रोथ झाली पाहिजे किंवा व्ह्यूज आले पाहिजे किंवा तिथं 3 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यातला एक कुठला तरी सिलेक्ट करायचा, नेक्स्ट करायचं. नेक्स्ट पेजवर गेलं ना की मग आपल्याला ते विचारतात की तुमचं गुगल ॲड अकाउंट वापरायचं आहे की तुम्हाला नवीन अकाउंट क्रिएट करायचं आहे. त्याच्यातला एक ऑप्शन सिलेक्ट केला की हे पेज येतं की तुम्हाला कुठला व्हिडिओ प्रमोट करायचा आहे. मग तुम्ही तुमच्या चॅनलवरचा कुठला पण व्हिडिओ तिथं सिलेक्ट करू शकता. मग नेक्स्ट येतं. नेक्स्ट आल्याच्यानंतर ह्या गोष्टी भरल्या की त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट जी गोष्ट येते किंवा नेक्स्ट इंटरफेस जो येतो ना, तो येतो की तुम्ही किती मनी स्पेंड करू शकता. म्हणजे तिथं त्यांची पॅकेज आहेत, त्यानुसार तुम्ही 1,000, 2,000, 3,000, 5,000, 10,000 अशा पद्धतीनं. आणि मग ह्या पद्धतीने ते सगळं होतं आणि तुम्ही तेवढे पैसे भरले की मग तुमचा व्हिडिओ प्रमोट यूट्यूबकडनं केला जातो. तर आत्तापर्यंत आपण काय बघितलं की यूट्यूबचा व्हिडिओ प्रमोट कसा करायचा, त्याच्या स्टेप्स बघितल्या. परंतु आता आपण हे बघू की यूट्यूबचा व्हिडिओ प्रमोट केल्यानं त्याचा तुमच्या चॅनलवरती काय परिणाम होतो का किंवा तुम्हाला फायदा होतो का, महत्त्वाचं म्हणजे. तर सगळ्यात पहिलं, तुम्ही यूट्यूबचा व्हिडिओ प्रमोट करता त्यासाठी तुम्ही पैसे भरता, बरोबर. पैसे भरता आणि त्याचा एक टाईम ड्युरेशन असतो, 7 दिवसांसाठी एवढं, 10 दिवसांसाठी एवढं, म्हणजे पर डे तुम्ही ठराविक रक्कम तिथं देत असता. आता त्यानुसार तुमच्या त्या व्हिडिओचं, बरं का, फक्त त्या व्हिडिओचं, ज्या व्हिडिओला तुम्ही प्रमोट केले, तो व्हिडिओ म्हणजे व्हायरल होऊ शकतो किंवा तो व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचू पोहोचणार, त्याचं इम्प्रेशन वाढणार. परंतु ज्यावेळेस तुमचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही अपलोड करणार, तर त्यावेळेस ते ऑडियन्स ज्यांनी तुमचा अगोदरचा व्हिडिओ बघून तुम्हाला सबस्क्राईब केलं आहे किंवा त्यांच्या होम पेजवर तो व्हिडिओ आला होता म्हणून त्यांनी क्लिक केलं आणि तुम्हाला त्या व्हिडिओचा व्ह्यूज भेटला, तसं ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे अपलोड करणार, त्यावेळेस तो व्हिडिओ लोकांच्या होम पेजवर जाईल आणि तो लोकांना दिसेल असं नाही. त्यामुळे फक्त तात्पुरत्या तेवढ्या व्हिडिओपुरतंच तुमचं प्रमोशन होतं आणि त्याचा डायरेक्टली असा फायदा तुमच्या यूट्यूब चॅनलला इतक्या मोठ्या प्रमाणात होत नाही. फक्त एवढंच होतं की तुमचे सबस्क्रायबर वाढतात, परंतु ते सुद्धा सबस्क्रायबर तुमचा व्हिडिओ बघतीलच डेली बेसिसवर असं नाही. त्यामुळे तुम्हाला पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही अपलोड करणार, त्यावेळेस तो व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी तुम्हाला स्ट्रगल हे करावंच लागणार आहे. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय होती की ज्यावेळेस तुमचं ब्रँड प्रमोशन असेल किंवा तुमच्या व्हिडिओमध्ये एखाद्या गोष्टीचं प्रमोशन असेल, तर त्यावेळेस तुम्ही जर तुमचा व्हिडिओ प्रमोट केला तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. कारण की काय होतं, ज्यावेळेस तुम्ही एखादं ब्रँड प्रमोट करत असता, एखाद्या गोष्टीचं प्रमोशन करत असता, तर त्यावेळेस तुमचा व्हिडिओ जो आहे ना, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे, जेणेकरून तुमचं जे ब्रँडचं प्रमोशन आहे किंवा तुमच्या गोष्टींचं जे प्रमोशन आहे तर ते लोकांना दिसेल. तर त्यावेळेस मात्र तुम्हाला हे जे व्हिडिओ प्रमोट करतात ना, त्याचा फायदा होतो.
परंतु जर तुम्ही छोटे यूट्यूबर आहात, कंटेंट क्रिएटर आहात आणि त्यावेळेस तुम्ही जर व्हिडिओ करताय तर त्याचा इतका डायरेक्टली फायदा तुम्हाला होत नाही. त्यापेक्षा तुम्ही रेग्युलर बेसिसवर व्हिडिओ बनवा, टाका. ऑर्गॅनिक पद्धतीनं तुम्ही तुमचा चॅनल ग्रो करा. कारण कसं आहे ना, ज्यावेळेस आपण स्वतःची मेहनत करून एखादी गोष्ट करत असतो तर त्याचं फळ हे नक्कीच चांगलं असतं. तुम्ही हळूहळू प्रयत्न करा. खूप सारे लोक असे आहेत यूट्यूबवरती की ज्यांनी खूप लहान याच्यातनं जर्नी स्टार्ट केली आहे. त्यांचा व्हिडिओ अक्षरशः 2-2, 4-4 वर्ष त्यांचे यूट्यूबचा चॅनल व्हायरल झाला नाही किंवा असा अर्निंग बेसवर आला नाही. परंतु एकदा तुमचा चॅनल ग्रो झाला तर तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज हे ॲटोमॅटिक येतच असतात. त्यामुळे जास्त म्हणजे पॅनिक होण्याची गरज नाही. मेहनत करत राहा. तुम्ही मेहनत जितकी करता तितकं नवनवीन यूट्यूबच्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. तुमचं बोलणं सुधारतं, तुम्हाला म्हणजे एक्सप्रेस करता येतं, तुम्हाला मांडणी करता येते तुमच्या कंटेंटची. त्यानंतर तुम्ही अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवायला शिकता. त्यानंतर तुम्हाला कुठल्या इमेजेस कशा घ्यायच्या आहेत, कसं एडिटिंग करायचं आहे, एडिटिंग स्किल तुमच्याकडे येते. त्यामुळे तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते आणि तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते म्हणजे बरोबर ती इम्प्रूव्हमेंट तुमच्या चॅनलमध्ये दिसते आणि तुमचा चॅनल ॲटोमॅटिकली त्या पद्धतीने ग्रो होतो. आता ही सॅड रिॲलिटी आहे की ज्या चॅनलवरती म्हणजे असं काही कंटेंट नाही आहे किंवा खूप अशा अश्लील प्रकार आहेत किंवा वेगळंच काहीतरी आहे, असे व्हिडिओ सध्या यूट्यूबवर व्हायरल होत आहेत. आणि जे लोक खरंच खूप तळतळ करून किंवा तळतळ म्हणण्यापेक्षा खूप मेहनत करून एखादा व्हिडिओ टाकताय, एखाद्या गोष्टी करताय, त्या व्हिडिओजला व्ह्यूज कमी मिळत आहेत हे आहे. परंतु कालांतराने म्हणजे चॅनल हा ग्रो होतोच, अर्निंग ही होतेच आणि काही ना काही त्यातनं म्हणजे आपण ज्यावेळेस रोप लावतो तर ते रोप जरी उन्हाळ्यात जळालं तरी पावसाळा आल्याच्या नंतर पुन्हा ते हिरवं होतच असतं. त्याच पद्धतीने यूट्यूबवर तुम्ही खरंच मेहनत करा, तुम्ही व्हिडिओ अपलोड करा, त्याचा फायदा निश्चित तुम्हाला होणार. यूट्यूबवर असं होऊ शकत नाही की तुम्ही मेहनत करताय आणि त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. फक्त एवढंच आहे की ते फळ आज न मिळता थोड्या दिवसांनी मिळेल. त्यामुळे ते जे प्रमोटचं ऑप्शन आहे ना, ते जर तुम्ही एखादं ब्रँड प्रमोशन करत असाल किंवा एखादी ॲडव्हर्टाईज तुमच्या चॅनलवरती असेल तरच त्याचा फायदा आहे. फक्त आपला चॅनल लहान आहे आणि त्यासाठी व्ह्यूज येण्यासाठी किंवा ऑडियन्स इम्प्रेशन ग्रोथ करण्यासाठी तुम्ही जर प्रमोट करत असाल चॅनल तर त्याचा एवढा असा फायदा नाही आहे. बाकी प्रमोशनचा यूट्यूबचं तुमचा एखादं व्हिडिओ प्रमोट केल्याने त्याचा तुमच्या चॅनलवरती कसल्याच पद्धतीचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत नाही. त्यामुळं आता ही तुमची चॉईस आहे की तुम्हाला व्हिडिओ प्रमोट करायचा आहे की नाही. बाकी व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली का, व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि विशेष करून महिलांना मला हे सांगायचं आहे की घरी बसण्यापेक्षा काहीतरी करा. छोटं मोठं तुम्ही हाऊसवाईफ असतात तरीसुद्धा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्याच्यातनं अर्निंग होऊ शकते. तर नक्कीच तुम्हीसुद्धा अर्निंगसाठी प्रयत्न करा. ओके, बाय. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.